नमस्कार. मी हर्षदास क्रिएटिव्हमधनं बोलते आहे. तर मी आत्ता थोड्या वेळापूर्वी नेमकं लाईट गेल्यामुळे मी शूट नाही करू शकले, पण तुम्हाला दाखवते. तर मी हे आज संध्याकाळी जरा हे बघा इकडं जरा थोडं तिकडं केलं की उन्हाच्या तडाख्यामुळे झाडं जरा खराब व्हायला लागली, म्हणून मला थोडंसं इकडं सावली असते थोडी, म्हणून मी इकडं ही अरेंजमेंट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता लोखंडी आपला स्टँड असतो कूलरचा जो असतो खराब झालेला आहे, त्याच्यावर मी हा बघा टी व्ही ठेवलेला आहे. बघू शकता हा टी व्ही ठेवला आहे. टी व्हीवर 2 ब्लॉक्स ठेवलेत. हे बघा हे असेच हे बघू शकता. हां, तिकडून आणि इकडून दोन्हीकडनं, आणि नंतर मध्ये थोडी एक छोटंसं हे ठेवलं आहे, काय म्हणतात त्याला, छोटी फरशी ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून पाणी वाहून जाऊ शकेल याकरता मी ही व्यवस्था केलेली आहे. आणि ह्याच्यात आपोआपच स्वतःहूनच म्हणजे ह्याच्यामध्ये मी कंद लावले होते, तर ते काढायचे राहिले. पण मध्ये पाऊस झाला, पुण्यात तर खूप पाऊस झाला होता, तर तेव्हा हे आपोआपच उगवून आलेले आहेत. हे मी स्वतः लावलेले नाही आहेत. आणि त्याच क्रेटमध्ये ही भाज्यांची टोमॅटोची क्रेट आहे. पण असंच मला कोणी म्हणजे मार्केटला मी जाते, तिथल्या काकांनी मला ते टाकून देणार होते, तर मी म्हटलं की मला द्याल का, तर त्यांनी दिली. तर मी हे क्रेट आणून त्याच्यामध्ये मी छानपैकी मग हे पालापाचोळा वगैरे भरून ठेवला, थोडी माती घातली. आता ते छान वाटतं आहे. आंबे हळदीची जर तुम्ही बघू शकता, पानं तर खूप सुंदर आलेली आहे. आणि तुळशीचं रोप आलं आहे, सदाफुलीचं हे बघा बघू शकता तुम्ही. हे सदाफुलीचं पण आपोआप मी लावलेलं नाही, आपोआप आलेलं आहे. हे पालकाचं मी काय केलं, आता हे इथं ठेवलं, तिकडं होतं तर त्यामुळे मी इकडं हे शिफ्ट केले. आणि हे हार्डवूडचं पण आता त्याला मी असं गोलाकार करून ठेवलं आहे, त्यामुळे व्यवस्थित आलेलं आहे. आणि मनी प्लांट ह्या आहेत, हे एक आहे. नंतर हे पिंक सिंगोनियम एक आहे, हे बघा हां, खूप छान वाटतं. अजून हे बघा इथं एक आता एक छोटीशी कळी आलेली आहे. इथं एक शेडेड गुलाब आला होता, तर तो मी देवाला वाहिला आज सकाळीच. आणि हे एक अजून आलेलं आहे, हे बघा. आणि त्याच्या खाली मी ब्लॉक्स ठेवून त्या ब्लॉक्सच्या पुढे जागा होती, म्हणून मग मी ह्या 2 छोट्या कुंड्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. हां, आणि इथं मी मिऱ्याचा हा वेल ठेवला आहे, कारण काय व्हायला लागलं आहे, तर जळायला लागलं आहे. आणि टेम्परेचर भरपूर असल्यामुळे ते खराब व्हायला लागलं. हे बघा, म्हणजे पानं तर अक्षरशः पिवळी पडायला लागली. त्यामुळे मी हे असं थोडंफार केलेलं आहे. आणि मग इकडे हे बघा, हे डब्बू मिरचीचं आहे. डब्बू मिरचीचं तुम्हाला कसं दाखवू, हां, हे बघा इथं डब्बू मिरची लागलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही, दिसू शकते. हां, हे बघा, हां, ही एक आहे. नंतर दुसरी ही बघा, ही एक आहे. अशी फुलं भरपूर आलेली आहेत, पण ती कुंडी छोटी पडली त्यामुळे. आणि हे तगर म्हणतात त्याला, हे तगरीची कळ्या आहेत, त्याचं फूल पण तुम्हाला वाटलं दाखवू शकते. बघा हे एक आहे. नंतर व्हायलेट जास्वंदीचं हे बघा दिसतंय, हां, हे एक आहे. नंतर हे लाल भोपळ्याचं त्याच्यातच पडून आपोआप आलेलं आहे. आणि हे ह्याचं आळूचं मी तिकडं ठेवलं होतं, ते आता इकडे म्हणजे आज संध्याकाळी जरा शिफ्टिंग केलं त्यामुळे. आणि मग नंतर इथं पण जरा थोडंसं तुम्हाला काय हां, थर्माकोलचा पीस होता मोठा, तर त्याच्याखाली मी ब्लॉक आपले आणि विटांचे तुकडे असे सगळं टाकून छान अशी हे केलं, व्यवस्थित फ्लॅट करून त्याच्यावर
मी ही झाडं ठेवलेली आहेत. तर म्हणजे बघू शकता मी हे पीस ऑफ लिली ठेवलं आहे, पर्पल हार्ट ठेवलं आहे, विड्याचं पान, म्हणजे ते थर्माकोलचे हे बॉक्स आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही थर्माकोलचे बॉक्स आहेत. त्याच्यामध्ये आपोआप म्हणजे एकच वेळ लावला होता तो आपोआप येते. एवढंच अगदीच एवढं छोटंसं लावलं होतं ते आता व्यवस्थित यायला लागलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय लावलं होतं ते आठवेना मला, पण हे आता उगवून आलेलं आहे. आणि हे बघा, हे तुळशीचं रोप आलं, आपोआपच उगवून आलेलं आहे. हे बघा इथं पण हे काय आपलं ओल्ड फर्निचर आहे, तर त्याच्या खाली मी विटा वगैरे ठेवलेल्या, आणि मग विटा ठेवून मग त्याच्यावर हे फळकूट ठेवलं, आणि मग बाकीचं हे मी असं ठेवलेलं आहे. तर हे जरा आत्ता कसं केळाच्या झाडामुळे इथं थोडीशी सावली आहे, त्यामुळे झाडांना थोडं बरं वाटतं आहे. म्हणजे काय, सावली असल्यामुळे जरा बरं पडतं आहे, त्यामुळे झाडांना फायदा होतो आहे. आणि कोबी पण लावला आहे, त्याच्यातच कोबी आहे सुंदरपैकी. आणि आता हे बघा, हा एक अजून एक सेक्शन, म्हणजे थोडीशी भाजी, थोडी तुळशीची पानं म्हणा किंवा काय तुम्ही असं हे बघा, हे इथे आहे. हां, थोडंसं शोचं, थोडं असं म्हणजे सगळं मिक्स करून, म्हणजे ते जेणेकरून ते झाडं छान राहतील अशासाठी मी हे केलेलं आहे. आणि तिकडं हे बघा, ही जी आता हे जे आहे हा सेक्शनमध्ये मी काय केलं आहे, तर हे ऑफिस टाईमचं सगळं आहे, पण त्याच्यामध्ये हे एक मी झाड लावलेलं आहे. हे बघा, हे छानपैकी, हे बघा कसं छोटंसंच कुंडीत आहे, पण ते इतकं वाढलं आहे विचारच सोय नाही. हे बघा, हे एक आहे. आता हे पण विड्याचंच वेल आहे. हां, हे बघा, आता हा तर कुठून आला आहे बघा, हा इथून पार इथपर्यंत आला आहे, पण तो आला आहे आता काय. हे बघा, टोमॅटोला पण फुलं आलेली आहेत, भरपूर आलेली आहेत फुलं. नंतर हे स्ट्रॉबेरीचं आहे, मोगरा, याच्यामध्ये मी तुम्हाला फुल आलेलं लाल कलरचं छोटी 2 फुलं आलेली. हे एक ऑरेंज कलरचं जास्वंद, हे तर तुम्हाला माहिती आहे. हां, आणि हे आमचं, हे तुम्ही बघू शकता, हे ड्रॅगन फ्रूट आहे. सुंदर आलेली ड्रॅगन फ्रूट. हां, आणि हे चांदणी, आणि हे लाल लाल जास्वंद आहे. ते छोटंसंच लावलं होतं, पण भरपूर आलेलं आहे तो. त्याचं म्हणजे हार्वेस्टिंग तर खूप, म्हणजे कंटाळा येईल एवढं हार्वेस्टिंग. म्हणजे काही वेळी तर आम्ही शेजारपाल्यांना फुलं देतो, एवढं हार्वेस्टिंग आहे. आणि हे पण एक, हे बघा, हे पण असं म्हणजे जळायलाच लागलं काय, आता बघू. हे आत्तापर्यंत असं होतं, पण नंतर पावसाळा आणि थंडीमध्ये छान बहरतं. आणि हे आमचं लिंबाचं झाड, हे अडिनियम. हे बघा, हे कलर 2 आहेत. हे बघा, हे एक आहे आणि हे दुसरं एक आहे, खूप छान आहे. आणि हे पुदिना एक आहे. हे बघा, हे दोन ठिकाणी मी पुदिना लावलेला, तिसऱ्या ठिकाणी लावलेला, पण तो आता आहे का नाही माहिती नाही. आणि हे बघा, ही पपईची रोपं आहेत. हे बघा, हे पण अडेनियम तर मी लावलेलं, पण ते कधी कधी जातं, कधी कधी येतं, असं काहीतरी आहे. त्यामुळे केळाचं आहे. आणि आमच्या केळ्याची, हे बघा, आमच्या केळ्याचं केवढं आलं आहे, अजून ते फूल अजून येतच आहे. ह्याचं झालेलं आहे आता ते. हे बघा, केळी त्याची. हां, तर हे सर्व मी असं केलेलं आहे अरेंजमेंट. आणि अजून तुम्हाला दाखवते. हे बघा, हे पण एक अडेनियमचं आहे, ह्याच्यामध्ये पण लावलेलं आहे.
म्हणजे खूप ठिकाणी मी लावून ठेवलेलं आहे. आणि अजून एक तुम्हाला प्रकार दाखवते आता. हां, हे बॉल लिलीचं कंद, त्याला पानं हळूहळू छानपैकी फुटतात ते. हां, बॉल लिलीज म्हणतात त्याला सुंदरसं पान येतं. आणि हे गुलबक्षीचं आहे. हे राणी कलर वगैरे. आणि ही लाल लाल जास्वंद आहे. हे बघा फुलं तर बघा कुठं कुठं गेली ती. तर ती कशी काढायची हाच प्रश्न आहे मोठा. हे बघा. आणि पेरू तर बघा किती सुंदर छान लागले, बघू शकता. हां, सुंदर पेरू लागलेले आहेत खूप. हे अंजेचं आणि हे बीटाचं. हे बीट लावलेलं अय का, बीट तर तेवढं पसरलं आहे. ही डबल पाकळी जास्वंद. हे बघा कळी तर तुम्हाला दिसत असेल. हे बघा कळी, हे बघा ही कळी. आणि अजून तुम्हाला दाखवायचं आहे, कधी आता कसं दाखवू विचार करते. बा, हे आमचं शमीचं झाड छोटूसं. हे बघा छोटूसा आमचा हा भोपळा लागलेला आहे. तो पहिला जो होता तो गेला, म्हणजे मुंग्यांनी खाल्ला. पण आता हा बघू कसं होतंय. हा सुंदर लागलेला आहे भोपळा. बघू कसं, म्हणजे जसं होईल तसं आम्ही करतोय. हे बघा इकडे पण टगरचं आहे झाड. हे फुलं हे गुलाबाचं आहे. तर सुंदर भोपळा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. बघू आता किती तो हार्वेस्ट किती देतोय त्याचं चालू आहे. तुम्हाला अजून दाखवते. हे बघा, हे बघा हा 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 भोपळा बघू शकता. हे बघा हा असा झालेला आहे. मग हा असा झाल्यामुळे तो हे नाही केलं आम्ही, त्याला हार्वेस्टच नाही केला. आणि हे बघा हे केशरी आंब्याचं झाड आहे. हां, छान आलेलं आहे खूप. आणि हे बघा हे कढीपत्त्याला मी काय घालते तर तुम्हाला सांगते. डाळ तांदूळाचं पाणी आणि आपलं आंबट ताक असतं ना, खूप आंबट झाड, ते ताक घालते बस. एवढंच मी घालते, बाकी काहीही घालत नाही. डाळ तांदूळ धुतलेलं पाणी. शमीच्या झाडाला पण सेम. पण त्याला इतकं सुंदर होतं ना. आणि हे बघा हे जे आहे ना झाड, हे गुलाबाचं, तर त्याला हा व्हायलेट गुलाबी. हे शतावरीचं झाड आहे. हे शतावरीचं झाड आहे, बघू शकता. हे आमचं हे असं ब्रह्मकुमार. ही अबोली आहे आमची, बघा. इतकी सुंदर दिसते ना अबोली, बस. खूप ठिकाणी आलेली आहे. आणि अजून भरपूर आहे. हे बघा अबोली तर भरपूर आहे. आणि हे मी असंच एका मैत्रिणीकडनं हे मी झाड आणलेलं. तर हे तुम्ही बघू शकता किती छान आहे आले. हे बघा हे ॲडेनियम छोटंसं. हे शोचं आहे. हा वाळ आहे. हे परत आंब्याचं आहे, की कुठला आहे ते नाही लक्षात. आणि हे आमचं, हे बघा हे आमचं बेलाचं झाड. हां,
बघू शकता केवढं गेले वरती आणि अजिबात त्याचा काय म्हणतात हेच दिसत नाही आहे. खूप छान आणि खूप भारी दिसतं ते झाड. आणि हे आमचं कृष्णकमळाचं हां हे बघा आत्ता जरा सुकलं आहे कारण त्याला पाणी घातलेलं नाही, पण ते होईल जरा. हे बघा आता त्याला डाळ तांदूळाचंच मी डायरेक्ट पाणी घालणार. तर हे जांभळाचं आहे, बदामाचं आहे, हे सर्व. आणि मी इथं आहे बघा हे कढीपत्त्याचं अगदी छोटंसं हे कढीपत्त्याचं आणि हे नारळाचं बघा. नारळ दाखवते तेवढं वरती गेलेलं आहे, पण त्याचं पण हेच दिसत नाही टोक. आणि हे आमचं तुतीचं झाड बघा. हे आमचं तुतीचं झाड. आणि अजून तुम्हाला दाखवतो हे कुंदाचं झाड आहे. हे एक शोचंच आहे. हे पण एक शोचंच आहे झाड. छान वाटतं पण बघायला. आणि जरा वेगळी हे असली की मग जरा एक हे येतं, उत्साह येतो काम करायला. त्यामुळे तर खूप म्हणजे खूप सुंदर आणि छान हवा पण पडली आहे. मस्त नैसर्गिक हवा पडले हवा सुटल्या वारा सुटला असल्यामुळे ना छान वाटतं एकदम, खूप भारी वाटतं. आणि म्हणणं बगळे किंवा बाकीचं काही असं जात असतात तर ते आता मी काल एक व्हिडिओ घेतलेला त्याच्यामध्ये असं मधमाशी आहे ती छान पाणी पित होती, पण तो कुठेतरी गेला व्हिडिओ त्यामुळे नाही दाखवू शकले. आणि आमची हे बघा हे शेजाऱ्यांचं झाड आहे जांभळाचं, पण एवढे जांभळं आहेत हे बघा. हे पक्षी तर सारखे येत असतात, भरपूर खात असतात. आणि पेरू पण आहे ना भरपूर, पोपट म्हणा किंवा बाकी कुठलेही पक्षी येतात आणि छान पेरू वगैरे जे असेल ते खाऊन मोकळे होतात. खूप भारी वाटतं हे बघायलाच, एकदम अप्रतिम वाटतं. बघा सुंदर आहे ना. आणि हे बर्ड ऑफ हे सुंदर आहे झाड. हे फूल तर एकदम फक्त उन्हाळ्यातच हे फूल येतं बस. इतकं